खासदार विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही. नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने कधी काठ सोडू नये. आमच्यातले अनेक जण तिकडे गेले. जयंत पाटील यांनी अनेकांच्या पक्षप्रवेशाबाबत चिमटा काढत टोमणे लगावले. नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये. आमच्यातले अनेक जण तिकडे गेले आहेत. त्यांना विशालने सांगितले असेल तिकडे जा म्हणून, आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही, असा टोमणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीबाडीमध्ये होड्यांच्या स्पर्धेदरम्यान जाहीर कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांना सांगलीतील अनेकांच्या पक्षप्रवेशाबाबत चिमटा काढत टोमणा लगावलाय. यावर कार्यक्रमात चांगलाच हशा पिकला होता. तर व्यासपीठावर अनेक पक्षातील नेते व मंडळी उपस्थित होते. आमदार सुहास बाबर पण तिकडे गेलेले आहेत. त्यांच्याकडे खूप होड्या झाल्या आहेत. नदीत लय होड्या असले की काठ सोडू नये, त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसतं हे कळायला अवघड जातं. 2029च्या वेळी कोण कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली. अशी जोरदार फटकेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मंत्री जया गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर यांच्या समोर केली आहे. राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा. अनेक होड्या असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे. त्यामुळे नदीत लई होड्या असल्या तर शहाण्याने काठ सोडू नये. त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलाय याचा जरा कळायला अवघड असतं. त्यामुळं आता ही आमच्याकडची लई गरज आहे. विशालने सांगितलं असेल तिकडे जाऊन. मला जाऊ दे, विशाल काय कधी करेल ते. आधी आता सांगलीकरांना उत्सुकता काय, 2029ला विधानसभेचं तिकीट तुम्ही कुणाला देणार? जाऊ दे, विनोदाचा भाग हे काय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.